नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ऑल गुड. काल आपण मार्केट स्ट्रक्चरबद्दल जाणून घेतलं, की मार्केट अप ट्रेंड कसं वर्क करतं, मार्केट डाऊन ट्रेंड कसं वर्क करतं आणि मार्केट कन्सोलिडेशनमध्ये कसं वर्क करतं. तर ज्यावेळेस मार्केट हायर हाय आणि लोअर्स लो लावतं, त्यावेळेस मार्केट हे अप ट्रेंडमध्ये असतं आणि ज्यावेळेस मार्केट लोअर हायज आणि लोअर लोज लावतं, त्यावेळेस मार्केट हे आपलं डाऊन ट्रेंडमध्ये असतं. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर हे कसं होतं याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहात. तर चला मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चॉक, चेंज ऑफ कॅरेक्टर, MSS कसं होतं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हे बघा, मार्केट ह्या पॉईंटपासून वरती गेलं, बरोबर. मग हा काय होता आपला? एक हाय होता आणि हा आपला काय आहे? एक लो आहे. जसाही मार्केटने हा जो हाय आहे ब्रेक केला, म्हणजे हे जे प्रिव्हियसचं जे स्ट्रक्चर आहे ते मार्केटने ब्रेक केलं. याला आपण याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण BOS. BOS म्हणजे काय असतं? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असतं. पण याच्यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत ह्या हायच्या वरती एखादी अशी कॅन्डल क्लोज देत नाही, आपल्याला कॅन्डल क्लोज पाहिजे. जर वीक असली तर वीक काहीच नाही, ती SL लिक्विडिटी स्वीपचं काम करते. तर याच्यामध्ये ना अशी आपल्याला कॅन्डल क्लोजिंग पाहिजे ह्या प्रिव्हियस हायच्यावर, त्यावेळेसच हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो. ठीक आहे. परत मार्केट वरती गेलं, परत खाली आलं. हा जो हाय होता याच्यावरती मार्केटने काय केलं? वरती प्राईस घेऊन गेलं. मग हा काय झाला? प्रिव्हियस जो हाय होता तो मार्केटने ब्रेक केला. तर यालाच आपण काय म्हणतो? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. पण लक्षात ठेवा, कॅन्डल क्लोजिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चेंज ऑफ कॅरेक्टर सांगेल.